नमस्कार मित्रांनो, मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे. आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे. तर चला स्पष्टीकरण करूया. कर्मचाऱ्यांसाठी मोठी निराशा. जुनी पेन्शन योजनाबाबत संसदेत लेखी उत्तर. कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. दिनांक 23 जुलै 2024. या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी निराशा. जुनी पेन्शन योजनाबाबत संसदेत लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का. तर चला स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी निराशा. जुनी पेन्शन योजनाबाबत महत्वपूर्ण अपडेट. संसदेने लेखी उत्तराने कर्मचाऱ्यांना दिला मोठा धक्का. जाणून घ्या सविस्तर वृत्त. आताचे अपडेट. चला तर पाहूया महत्वपूर्ण आताचे अपडेट. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेसच्या महिला खासदार श्रीमती प्रणिती शिंदे यांनी काल दिनांक 22 जुलै 2024 रोजी लोकसभेत सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर संसदेमध्ये लेखी उत्तर देण्यात आले. या उत्तराने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्काच बसला आहे. या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना मिळावी या मागणीकरता बऱ्याच दिवसापासून अनेक आंदोलने, मोर्चे काढण्यात आलेले आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन देण्यात आले असून याबाबत विधानसभेत निर्णय देखील घेण्यात आला आहे. परंतु अद्यापपर्यंत अधिकृत अधिसूचना, शासन निर्णय निर्गमित झालेले नाही. तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देखील जुनी पेन्शन योजनाचा मुद्दा महत्वपूर्ण आहे. तर जुनी पेन्शनच्या मागणी करता केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने, मोर्चे तसेच केंद्र सरकारच्या वारंवार निवेदने दिले जात आहेत केंद्र सरकारकडे. पण याबाबत केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नाही किंवा केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कधी होईल याबाबत सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे संसदेत उपस्थित केलेला प्रश्न महत्वपूर्ण होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारकडून या बाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट चित्र केंद्र सरकारने लेखी उत्तरात दिले आहे. आणि या लेखी उत्तरामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांकडे मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. यामुळे बऱ्याच दिवसापासून केंद्रीय कर्मचारी कडून होत असलेल्या मागणीला अखेर केंद्र सरकारकडून पूर्णविराम मिळाला आहे. केंद्र सरकारकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच पेन्शन बाबत समिती गठीत करणे, अहवाल मागवणे अशा प्रकारचे काम केले जाते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. आणि ह्या कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसला असून जुनी पेन्शन योजना खरंच लागू होते का या संदर्भामध्ये सर्वच कर्मचारीचा संभ्रम निर्माण झाला आहे. आणि शेवटी आता रस्त्यावर शिक्षकांनी उतरल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नाही करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.